आज माझ्या एका चुकीमुळे छान अशी बंगालची फेमस डिश तयार झाली बरं का. त्याचं झालं काय, 1 लिटर दूध माझ्या चुकीमुळे खराब झालं आणि ते दूध टाकून द्यायची काही माझी इच्छा होत नव्हती. तेव्हा मी त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून त्याची एक उकळी काढून घेतली. त्यानंतर ते दूध एका कपड्यात सगळं ओतलं आणि त्यातलं सगळं पाणी पिळून काढलं बरं का. आणि त्याचा जो घट्टसर गोळा बनलेला होता, तो थोडासा हाताने चुरून घेतला आणि मिक्सरमध्ये थोडं-थोडं घालून त्याचा चालू बंद करत मिक्सर करून घेतला. त्यानंतर ते सगळं वाटण एका ताटामध्ये काढलं आणि त्याचे छोटे-छोटे गोळे बनवून घेतले. त्यानंतर ना कढई गॅसवरती ठेवली. त्याच्यात 1 ग्लास पाणी ओतलं आणि दीड वाटी साखर घातली, 2 विलायची घातल्या आणि त्याची उकळी काढून घेतली. उकळी आल्यानंतर ते सगळे गोळे त्याच्यामध्ये सोडून घ्यायचे. अगदी 20 ते 25 मिनिटामध्ये हे गोळे उकळल्यानंतर वरती येतात. तुम्ही इथे बघू शकता किती मऊ आणि सॉफ्ट आपले हे गोळे बनवून तयार झालेले आहेत. ज्यावेळेस मुलीने हे रसगुल्ले खाल्ले, त्यावेळेस तिला ते खूप जास्त आवडले. त्यावरती मला म्हणाली, "आई, दूध खराब झालं ना, प्रत्येक वेळेस कुंदा बनवण्यापेक्षा असे बंगाली रसगुल्ले बनव काय. हे रसगुल्ले तर खूप छान बनले होते. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा आणि जाता-जाता सबस्क्राईब तेवढं करा बरं का."